फांसी का फंदा भी फूलों से कम न था, वो भी डूब सकते थे किसी के इश्क में, पर उनके लिए तो वतन भी माशूक से कम न था। आज 23 मार्च 1931 लाच या भारताच्या युवा 3 महान स्वातंत्र्य सैनिकांना फाशीवर चढवल्या गेलं. सगळ्यात चुकीच्या पद्धतीने झालेलं ट्रायल आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी फाशी ठरली होती त्याच्या 2 दिवस आधीच फाशीवर चढवल्याची ही या घटनेने पूर्ण भारताला हादरवून सोडलं. पण त्या दिवशी ही जी ज्योत या 3 स्वातंत्र्य सैनिकांनी पेटवली होती त्यांनी पुढे जाऊन पूर्ण इंग्रजी साम्राज्य जे होतं, इंग्रजांचं साम्राज्य त्यांनी भारतावर इतके वर्ष राज केलं, त्याची शेवटची चिता पेटवण्याचं काम केलं. अशा या 3 महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांकडूनच नमन करतो. मी अमोल चेपे रेडिएट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण 23 मार्च चे करंट अफेअर्स बघणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, आजचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे हॅपीनेस इंडेक्सशी रिलेटेड. युनायटेड नेशन्सची एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ही ऑर्गनायझेशन दरवर्षी एक हॅपीनेस इंडेक्स देत असते. हॅपीनेस इंडेक्स म्हणजे काय? वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर प्रत्येक देशातल्या काही लोकांचा सर्वे केला जातो, सॅम्पल साईज ठरवल्या जाते आणि त्या सॅम्पलचा सर्वे केला जातो आणि मग ठरवलं जातं की त्या देशातले लोक किती आनंदी आहेत, म्हणजे हॅपी आहेत. आणि मागच्या 6 वर्षांपासून अख्ख्या जगात एक देश आहे जिथले लोक सगळ्यात जास्त हॅपी आहेत, तो ठरला आहे फिनलंड. यावर्षी 6व्यांदा फिनलंड हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज दी 6th ॲज दी हॅपीएस्ट नेशन फॉर दी 6th कन्सिक्युटिव्ह टाइम. याच्यानंतर जे 2 देश आहेत त्यांचं नाव आहे डेन्मार्क आणि आइसलँड. तुम्हाला इथे दिसत असेल, पहिल्यावर फिनलँड, मग डेन्मार्क, मग आइसलँड. इस्रायल 4थ्या नंबरवर आहे, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, लक्झमबर्ग आणि न्यूझीलंड. भारताचा नंबर कुठे येतो? भारताचा नंबर येतो 125व्या स्थानी. आपल्यापेक्षा जास्त हॅपी लोक पाकिस्तानमध्ये आहे असं या रिपोर्टचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला थोडासा डाऊट आला, होऊ शकतं पण असेल कदाचित. पण चायना, नेपाळ, भूतान सारखे देश सुद्धा भारतापेक्षा बऱ्याच पुढे आहे या हॅपीनेस इंडेक्स मध्ये. तर भारताचा नंबर आहे 125. पण ज्या कंट्रीनी 6व्यांदा कन्सिक्युटिव्ह 6th टाइम या रिपोर्ट मध्ये टॉप केलेलं आहे त्या कंट्रीचं नाव आहे फिनलंड. तर आपल्याला या गोष्टीवर लक्ष द्यायचं. तुम्हाला याच्यावर नक्की प्रश्न येईल की युनायटेड नेशन्स कुठल्या ऑर्गनायझेशननी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स रिलीज केला. तर ऑर्गनायझेशनचं नाव लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. हे विचारलं जाऊ शकतं की वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये कुठल्या कंट्रीने टॉप केला आहे, तर लक्षात ठेवा फिनलंडने टॉप केला आहे. याच्यानंतर मग तुम्हाला नंतरचे डेन्मार्क, आइसलँड या कंट्रीजचे नावं सुद्धा लक्षात ठेवा. भारताचा नंबर 125 आहे. मागच्या वर्षी आपण अगदी शेवटून दुसरा नंबर होता आपला. मागच्या वर्षी 136 कंट्रीज पैकी 135वा नंबर भारताचा होता. या वर्षी आपण 10 कंट्रीजच्या पेक्षा जास्त हॅपीनेस दाखवली आहे आपल्याकडे. पण अजूनही आपल्या लोकांना शिवाय देणं सुरूच आहे. हॅपीनेस मध्ये आपण जरा काही जास्त मार्क स्कोर करू शकत नाही अजून. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स. मी जसं म्हटलं, भारताचे जे शेजारी आहेत म्हणजे जसे नेपाळ झालं, बांगलादेश झालं, इव्हन श्रीलंका जिथे आर्थिक परिस्थिती कठीण आहे खूप, पाकिस्तान, याही देशांपेक्षा भारताचा हॅपीनेस इंडेक्स मध्ये रँक वाईट आहे. ठीक, चलायचं नेक्स्ट पॉइंटवर. लक्षात आला मुद्दा? चलो आता येऊ आपण एक अशा रँकिंगवर की ज्याच्यात भारताने 2nd रँक मिळवला आहे. ही रँकिंग आहे अशा कंट्रीजची की ज्यांच्यावर रॅन्समवेअरचा सगळ्यात जास्त अटॅक होतो. आणि आता जे आपण रिपोर्ट बद्दल बोलणार आहे ही रिपोर्ट एशिया पॅसिफिक आणि जपान या रिजनची आहे. एशिया पॅसिफिक म्हणजे एशियाच्या अशा कंट्रीज की ज्याच्यानंतर पॅसिफिक ओशनला लागून असलेल्या कंट्रीज सुद्धा त्याच्यात येतात. तर एशिया पॅसिफिक आणि जपान या रिजन मध्ये सगळ्यात टॉप केलेली जी कंट्री आहे त्याचा रँक आहे म्हणजे त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. आणि ऑस्ट्रेलिया नंतर जो दुसऱ्या कंट्रीचं नाव आहे ते आहे इंडिया.
इंडियामध्ये सेकंड नंबरचे सगळ्यात जास्त रॅन्समवेअर अटॅक्स होतात. आता रॅन्समवेअर हा काय विषय ते जरा समजून घ्या. रॅन्सम म्हणजे एखादी अशी अमाऊंट जी कोणाला किडनॅप वगैरे केल्यानंतर घेतल्या जाते त्याला म्हणतात रॅन्सम. ठीक आहे. हा रॅन्समवेअर काय असतो, एखादी असा फाईल किंवा एखादं असं सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या फोनमध्ये पाठवलं जातं किंवा टाकलं जातं की जे तुम्ही डाउनलोड करता आणि डाउनलोड करल्यानंतर तुमचा कम्प्युटर तुमचा फोन बंद पडतो आणि नंतर तुम्हाला ते सुरू करण्यासाठी तुमच्याकडनं पैसे मागितले जातात. तर हे पैसे तुम्ही पे केल्यानंतरच तुमचा कम्प्युटर पुन्हा सुरू होतो किंवा तुमच्या फाईल्स तुम्हाला मिळतात. बऱ्याच केसेसमध्ये तर असे सॉफ्टवेअर्स तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केले जातात किंवा कम्प्युटर्समध्ये इन्स्टॉल केले जातात की जेणेकरून तुमच्या फाईल्सचं इन्क्रिप्शन होऊन जाईल दुसऱ्याच कुठल्या तरी कोडमध्ये आणि ते डिक्रिप्ट करायला मग तुम्हाला पैसे मोजावे लागतात. अशी जी सिस्टीम आहे याला म्हणतात रॅन्समवेअर वाली सिस्टीम. आणि जे सॉफ्टवेअर्स असे पाठवले जातात किंवा याला व्हायरसच म्हणा एका प्रकारचा, जो व्हायरस हा पाठवला जातो त्याला रॅन्समवेअर म्हणतात. व्हायरस नाही हा रॅन्समवेअर आहे, ते याला रॅन्समवेअर असं म्हणतात. इंडियाचा सेकंड रँक आला आहे याच्यात, कारण इंडियावर सेकंड हायएस्ट अटॅक्स होतात रॅन्समवेअरचे एशिया पॅसिफिक आणि जपानच्या रिजनमध्ये. आता याच्यात काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत की भारतात तर सगळ्यात जास्त अटॅक होतात, पण भारतात सगळ्यात जास्त अटॅक होणारा स्टेट कुठला आहे तर चिंतेची गोष्ट आहे, पण महाराष्ट्र इज दी स्टेट दॅट इज मोस्ट टार्गेटेड इन 2022. 36% केसेस रॅन्समवेअरच्या फक्त महाराष्ट्रात आल्या. सेकंड नंबरवर न्यू दिल्ली आला. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की पालो अल्टो नेटवर्क्स यांनी जो रॅन्समवेअर अटॅक्स ऑफ 2022चा रिपोर्ट पब्लिश केला याच्यानुसार भारतातल्या कुठल्या स्टेटवर सगळ्यात जास्त रॅन्समवेअर अटॅक्स होतात तर ते लक्षात ठेवा, इट इज महाराष्ट्र. सेकंड नंबरवर कुठला आला आहे तर न्यू दिल्ली आला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचे जे रॅन्समवेअर आहे याच्यात वापरले जाणार आहे ते आहे लॉकबीट 2.0 है ना, लियान आणि नंतर स्टॉर्मस. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. हॅपीनेस इंडेक्स मध्ये जरी भारत 125 नंबरवर असला तरी रॅन्समवेअरच्या अटॅक्स मध्ये इंडियाने सेकंड रँक घेतलेला आहे एशिया पॅसिफिक आणि जपान रिजन मध्ये. ठीक आहे. ही जरा वाईट गोष्ट आहे पण घेतला आहे. ठीक. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, नेक्स्ट जो मुद्दा आहे तो आहे एका रिजनल ऑफिसशी रिलेटेड. ITU म्हणजे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. ही ITU एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन्सची. याचे जगभर ऑफिसेस असतात, रिजनल ऑफिस असतात आणि भारतात याचं नवीन ऑफिस ओपन झालं आणि त्या नवीन ऑफिसचं इनॉग्रेशन केलं आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. इथेच यांनी 6Gचं, हे महत्वाचं आहे, इथेच यांनी याच मीटिंगमध्ये 6Gचं विजन डॉक्युमेंट सुद्धा याच्याबद्दल सुद्धा लोकांना सांगितलं. ठीक आहे. तर ITU एरिया ऑफिस अँड इनोव्हेशन सेंटर कुठे ओपन करण्यात आलं तर हे न्यू दिल्लीमध्ये ओपन करण्यात आलं. जगभरातली पहिली ऑर्गनायझेशन जर कुठली म्हटली असेल ना, पहिली ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जगातली पहिली वॉज इंटरनॅशनल टेलिग्राफ असोसिएशन और इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन. ही टेलिग्राफ युनियनचंच नंतर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन झालेलं आहे. तर ही पहिली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जगातली 1895 मध्ये बनलेली. ठीक आहे. तर हे जे एरिया ऑफिस आहे तर याच्यात इंडिया आणि आजूबाजूचा पूर्ण एरिया या टेलिकम्युनिकेशन मध्ये कव्हर होणार आहे. ज्याच्यात इंडिया तर आहेच कारण इंडियामध्येच ऑफिस आहे, शिवाय नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण सारख्या देशांना पण इकॉनॉमिक कोऑपरेशन मध्ये याची मदत होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न याच्यात येऊ शकतो की ITUचं रिसेंटली एक एरिया ऑफिस ओपन करण्यात आलं, हे कुठल्या देशामध्ये ओपन करण्यात आलंय तर लक्षात ठेवा भारतातच ओपन करण्यात आलंय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं. प्रश्न हा सुद्धा येऊ शकतो की इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन असोसिएशनचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. आजचे भौतिक मुद्दे नाही का सगळे असेच आहेत, कसे आपले फॅक्च्युअल मुद्दे आहेत, त्याच्यामुळे पॉइंट्स भरपूर येऊ शकतात आजच्या स्लाइड्सवर. नेक्स्ट इस्रो काय करताय काही वर्षांपासून मागच्या युविका नावाचा एक प्रोग्राम दरवर्षी ऑर्गनाइज करतं. हे युविका म्हणजे काय असतं तर युविकाचा फुल फॉर्म आहे युवा विज्ञानी कार्यक्रम. ठीक आहे ना. याला म्हणतात युवी आणि का युविका, यालाच इंग्लिशमध्ये यंग सायंटिस्ट प्रोग्राम असं म्हणतात.
हे डिपार्टमेंट ऑफ स्पेस फंड करतं याला आणि इस्रो याला ऑर्गनाईज करत असतं. का करत असतं की जेव्हा मुलं यंग असतात शाळेच्याच एज मध्ये जर त्यांना स्पेस सायन्स मध्ये इंटरेस्ट यायला लागला तर पुढे जाऊन ते स्पेस सायन्सला आपलं करिअर म्हणून निवडतील. आपल्यापैकी बरेच लोकांना वाटायचं लहानपणी की मी ॲस्ट्रॉनॉट झालो पाहिजे किंवा एखाद्या इस्रोमध्ये सायंटिस्ट झालो पाहिजे, पण आपल्याला कधी तशा ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाही. जर आजकालच्या लहान मुलांना या ऑपॉर्च्युनिटीज लहानपणीच मिळाल्या, एक्सपोजर मिळालं 4 गोष्टी जरा बघण्याचं समजण्याचं, तर ते नक्कीच त्या फील्डमध्ये चांगलं करिअर करू शकतात. म्हणूनच युविका ही एक स्कीम भारत सरकारने लॉन्च केली. भारत सरकारने नाही, इस्रो ऑर्गनाईज करतं याला युविकाला, सो दॅट यंग पीपल कॅन बी एनकरेज टू बिकम सायंटिस्ट. ठीक आहे. तर वेगवेगळ्या फील्डमध्ये रिसर्च करता आली पाहिजे, ते सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्समध्ये. याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. 15 मे पासून 16 मे पर्यंत हे युविका ऑर्गनाईज केला जाणार आहे ना. आणि याला पहिल्यांदा 2019 मध्ये लॉन्च केलं होतं. तेव्हाचे जे इस्रोचे चीफ होते के शिवन यांनी केलं होतं. आणि हा बेसिकली 2 आठवड्याचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, जिथे विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं, ते तिथेच राहतात आणि स्पेस रिलेटेड गोष्टी शिकतात. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोग्राम. युविका याला कोण ऑर्गनाईज करतं असा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाईल, तेव्हा लक्षात ठेवा इट इज ऑर्गनाइज्ड बाय इस्रो. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. नेक्स्ट सध्या एक पखवाडा सुरू आहे ज्याला नाव दिलं आहे पोषण पखवाडा. पोषण माह पण असतो, जो आपण राष्ट्रीय पोषण माह म्हणून सेलिब्रेट करत असतो सप्टेंबरमध्ये. तर सप्टेंबर पूर्ण महिना आपण पोषण माह म्हणून सेलिब्रेट करतो. आणि दरवर्षी आपण मार्च एप्रिलच्या सीझन मध्ये, म्हणजे आता जसं 20 मार्च पासून तर 3 एप्रिल पर्यंत 15 दिवस, म्हणजे 15 दिवसांचा पखवाडा, तर पोषण पखवाडा म्हणून आपण सेलिब्रेट करत आहे. ज्याच्यात स्पेशली आपण न्यूट्रिशनवर फोकस करणार आहे. म्हणजे आपण न्यूट्रिशनवर फोकस करता आपण, म्हणजे भारत सरकार न्यूट्रिशनवर फोकस करत आहे. त्यातल्या त्यात म्हणजे ते त्यातल्या त्यात काय झालं की हे जे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आहे त्याच्यासोबत येत आहे. आणि इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स मध्ये मिलेट्स न्यूट्रिशनचा किती मोठा सोर्स असू शकतो हे सुद्धा आपण जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर पोषण पखवाडा कोण ऑर्गनाईज करतं हा प्रश्न येऊ शकतो. तर पोषण पखवाडा इज ऑर्गनाइज्ड बाय विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री है ना. सध्या हा 5th पोषण पखवाडा आहे. इट इज बिंग ऑर्गनाइज्ड फ्रॉम मार्च 20 to 3rd of एप्रिल. 15 दिवसांचा हा पखवाडा असतो. याच्या व्यतिरिक्त जसं मी आता सांगितलं, राष्ट्रीय पोषण माह हा सप्टेंबर मध्ये ऑर्गनाइज केला जातो. आणि याच्यासाठी सगळेच स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज खूप मेहनत घेतात. या वर्षीची जी थीम आहे महत्वाची आहे ती आहे न्यूट्रिशन फॉर ऑल टुगेदर टुवर्ड्स अ हेल्दी इंडिया. सो दिस इज द थीम फॉर पोषण पखवाडा ऑफ 2023. ठीक आहे. क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. तामिळनाडू. आता आपण मागचा जो क्लास घेतला होता आपण, त्या क्लासमध्ये 19 जिल्हे ऍड झाले म्हणून एक बातमी पाहिली होती, आणि ती होती कुठली, तर राजस्थानची. आज आपण 18वा वाईल्ड लाईफ सँच्युरी नवीन अनाऊन्स झालेली आहे, फक्त बनली नाही, अनाऊन्स झालेली आहे. तर ती कुठे अनाऊन्स झाली आहे हे बघू. 18वी वाईल्ड लाईफ सँच्युरी अनाऊन्स करणारा जो स्टेट बनला आहे तो आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये नाही का 2 वाईल्ड लाईफ सँच्युरी, म्हणजे 17 वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. त्यातल्या 2 महत्वाच्या वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे एक आहे निलगिरीज बायोस्फिअर रिझर्व आणि दुसरा आहे कावेरी साऊथ वाईल्ड लाईफ सँच्युरी. तर हे निलगिरीज आणि कावेरी या दोघांच्या मधला जो पट्टा आहे तो पट्टा जंगलांचाच आहे. पण काय होतं ना, तो एरिया प्रोटेक्टेड नाही आहे. तर त्याच्यामुळे तिथे ह्युमन सेटलमेंट वाढत आहे. आणि ह्युमन सेटलमेंट वाढलं की काय होतं, एका सँच्युरीतून दुसऱ्या सँच्युरीमध्ये प्राण्यांना जर जायचं असेल तर तो रस्ताच बंद होऊन जातो. आणि रस्ता बंद झाला की ते एका सँच्युरीमध्ये आयसोलेट होऊन जातात. असं व्हायला नको. ते एका सँच्युरीतून दुसऱ्या सँच्युरीमध्ये मूव्ह होता आलं पाहिजे त्यांना. याच्यासाठी पॅसेजची गरज असते. तर आता हा जो असणार आहे 18वा वाईल्ड लाईफ सँच्युरी, दिस विल ऍक्ट एज अ पॅसेज इन बिटवीन दी निलगिरीज बायोस्फिअर रिझर्व अँड कावेरी साऊथ वाईल्ड लाईफ सँच्युरी. तर याचं नाव काय ठेवण्यात आलं, याचं नाव आहे थंथाई पेरियार वाईल्ड लाईफ सँच्युरी. आताच तमिळनाडूचं बजेट पेश झालं ना, त्या बजेटमध्ये याची अनाउन्समेंट करण्यात आली. तर ही 18th वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे.
तिथे आणि कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर हे इरोड डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. याच्यापेक्षा जास्ती माहिती तुमच्यासाठी याच्यात महत्त्वाची नाही. महत्त्वाचं एवढं आहे की 18वी वाईल्ड लाईफ सँच्युरी नुकतीच कुठल्या स्टेटमध्ये आली, तामिळनाडू. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आली, इरोड डिस्ट्रिक्टमध्ये आली. कुठल्या दोन वाईल्ड लाईफ सँच्युरीजला जोडणार आहे, निलगिरीज वाईल्ड लाईफ बायोस्फिअर रिझर्वला आणि कावेरी साऊथ वाईल्ड लाईफ सँच्युरीला हे जोडणार आहे. इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. अरे नाव विचारतील बरं. थांथाई पेरियार वाईल्ड लाईफ सँच्युरी, नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट मुद्दे. नेक्स्ट डिफेन्स कोऑपरेशन डायलॉग. ही दोन देशांमध्ये म्हणजे इंडिया आणि मालदीव्समध्ये होणारं सगळ्यात मोठं, सगळ्यात हाय लेवलचं इन्स्टिट्यूशनल डायलॉग आहे, जो आत्ताच नुकता पार पडला. मालदीवसोबत भारत आत्ताच एक कोस्टल ड्रिल सुद्धा करत आहे. आपण बघितलं होतं कोस्टल गार्डची ड्रिल सुद्धा आहे, जी कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या अंडर होत आहे. तर मालदीव्स भारताच्या साऊथला इंडियन ओशनमध्ये असल्यामुळे आपल्यासाठी मालदीव सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणून इंडियाचे जे डिफेन्स सेक्रेटरी आहे हे यांचं नाव आहे गिरीधर अरामाने. हे जे दिसत आहे इथे हे इंडियाचे डिफेन्स सेक्रेटरी आहे. यांचं नाव आहे गिरीधर अरामाने. हे गेले होते मालदीव्सला आणि मालदीव्सला गेल्यानंतर यांची भेट इथे झाली जनरल अब्दुल्ला शमाल यांच्याशी. जनरल अब्दुल्ला शमाल तिथले चीफ ऑफ डिफेन्स फोर्स आहे. ठीक आहे, तर यांची भेट झाली आणि तिथे एक डायलॉग पार पडला ज्याचं नाव आहे डिफेन्स कोऑपरेशन डायलॉग. कुठे पार पडला तर मालदीव्सच्या मालेमध्ये हा पार पडला. चर्चा काय झाली असेल की आतापर्यंत जी आपण मिलिटरी एक्झरसाइज, आर्मी नेव्ही एक्झरसाइज जे सगळं करतो या सफिशियंट नाही आहे. आपल्याला त्यांची आता कॉम्प्लेक्सिटी जरा वाढवावं लागेल अशी चर्चा झाली. प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकतो की भारताचे डिफेन्स सेक्रेटरी कोण आहे, तर गिरीधर अरामाने तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न हा येईल की नुकताच भारताने कुठल्या देशासोबत डिफेन्स कोऑपरेशन डायलॉग पार पाडला. तर डिफेन्स कोऑपरेशन डायलॉग जो पार पडला आहे तो आपण मालदीव सोबत पार पडला. ठीक आहे, लक्षात राहील. आय होप लक्षात राहील तुमच्या, हुशार लोक आहेत तुम्ही. चला पुढे नेक्स्ट पॉईंट. ही एक इंटरेस्टिंग न्यूज आहे ज्याच्यावर प्रश्न नक्की येईल. भारतातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर लॉयर म्हणून नियुक्ती झाली आहे पद्मलक्ष्मी यांनी. मागे जो तुम्हाला माझा फोटो दिसतोय हा पद्मलक्ष्मी यांचा आहे. त्या भारतातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर लॉयर आहेत. आपल्या सोसायटीमध्ये ट्रान्सजेंडरला एक इंडिपेंडंट आयडेंटिटी क्रिएट करणं हे खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे. अशा परिस्थितीत हायर एज्युकेशन घेणंच तर किती कठीण होऊन जातं. हायर एज्युकेशन घेतलं, ग्रॅज्युएट झाल्या फिजिक्समध्ये आणि नंतर लॉची डिग्री सुद्धा घेतली आणि आता बार काउन्सिल ऑफ केरला मध्ये यांनी आपलं नाव रजिस्टर केलं आणि विथ दॅट शी हॅज बिकम द फर्स्ट ट्रान्सजेंडर लॉयर इन द कंट्री. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्या आधी भारताच्या लीगल सिस्टीममध्ये ट्रान्सजेंडर जजेस राहिलेले आहेत. जसं वेस्ट बेंगॉलमध्ये इस्लामपूर आहे, तिथे त्या इस्लामपूरमध्ये ज्योती मोंडल या इस्लामपूरमध्ये जज झाल्या होत्या. त्या भारतातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर जज होत्या. पण लॉयर एकही नव्हतं ट्रान्सजेंडर. यांची खरंच फायटिंग स्पिरिटची दाद द्यावं लागेल. कारण परिस्थिती वाईट असताना, सोशल प्रेशर एवढं असताना यांनी एक इन्शुरन्स एजंट म्हणून सुद्धा काम केलं. त्याच्यातनं इन्कम जनरेट केली आणि त्यातनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता शी हॅज बिकम द फर्स्ट ट्रान्सजेंडर लॉयर इन द कंट्री. ठीक आहे, तर यांचं नाव लक्षात ठेवा. नाव आहे पद्मलक्ष्मी आणि पद्मलक्ष्मी कम्स फ्रॉम विच स्टेट? तो पद्मलक्ष्मी कम्स फ्रॉम केरला. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही इज द फर्स्ट ट्रान्सजेंडर लॉयर इन इंडिया. नाव लक्षात ठेवायचं आपल्याला पद्मलक्ष्मी. कुठल्या बार काउन्सिलला रजिस्टर केलं यांनी? तर केरळच्या बार काउन्सिल ऑफ स्टेटला यांनी रजिस्टर केलं आहे. हु वॉज द फर्स्ट ट्रान्सजेंडर जज इन इंडिया? तर 2017 मध्ये वेस्ट बेंगॉलच्या इस्लामपूरमध्ये आलेल्या ज्योती मंडल हे पहिल्या ट्रान्सजेंडर जज होत्या. ठीक, आय होप हा विषय क्लिअर झाला असेल. आता चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट एक एक्झिबिशन ऑर्गनाइज करण्यात आलं आहे न्यू दिल्लीमध्ये, ज्याच्या इनॉग्रेशनसाठी भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर
हे पोहोचले होते, एस जयशंकर. यांच्या व्यतिरिक्त मीनाक्षी लेखी सुद्धा तिथे पोहोचल्या होत्या. जे एक्झिबिशन आहे त्याचं नाव आहे जेफ्री बावा इट इज इसेन्शियल टू बी देअर. जेफ्री बावा इट इज इसेन्शियल टू बी देअर. हे जेफ्री बावा जे आहे हे श्रीलंकेचे आर्किटेक्ट होते आणि यांच्या आर्किटेक्ट म्हणजे हे श्रीलंका मधले जे आर्किटेक्ट होते यांची खूप ख्याती होती. भारतातल्या बऱ्याचशा बिल्डिंग सुद्धा त्यांनी डिझाईन केल्या. तर त्यांच्या कामांचं एक्झिबिशन हे भारतात सध्या लावण्यात आलं आहे आणि हे कुठे लावण्यात आलं आहे तर न्यू दिल्लीमध्ये लावण्यात आला आहे. तर हा कार्यक्रम जो आहे पूर्ण हा ऑर्गनाईज करण्याच्या मागे 2 ऑर्गनायझेशन्स होते. एक तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि दुसरं द हाय कमिशन ऑफ श्रीलंका. यांनी मिळून आणि यांना सोबत दिलेली ती जेफ्री बावा ट्रस्ट यांनी दिली आहे. तर जेफ्री बावा एक आर्किटेक्ट होते श्रीलंकेचे ज्यांच्या कामाचं एक्झिबिशन भारतात लागलंय. ही महत्वाची गोष्ट आहे. श्रीलंकेतले आर्किटेक्ट त्यांच्या कामाची प्रदर्शनी लागली आहे भारतात. कामाची प्रदर्शनी म्हणजे त्यांनी बनवलेले प्लान्स, त्यांचे डिझाईन्स किंवा त्यांनी हे सगळं तिथे लावलं जातं. बिल्डिंग तर लावू नाही शकत आहे ना. तर त्यांनी केलेल्या कामाची डिझाईन्स हे सगळे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट न्यू दिल्लीमध्ये लावण्यात आले आहे. इनॉग्रेशन कोणी केलं? एस जयशंकर यांनी केलं. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटला. नेक्स्ट मेघालय. नावच वर्ण मेघ आलाय असं सुद्धा आहे ना. मेघ म्हणजे असं राज्य की जिथे पाऊस खूप पडतो बा, ज्याला आपण ओळखतो शिलाँग मेघालयमध्येच आहे. पाऊस भरपूर पडतो. हे मेघालय जे आहे ना तिथे एकच रेल्वे स्टेशन आहे आणि ते 2014 मध्ये सुरू झालं. विचार करा, एकच रेल्वे स्टेशन असलेलं स्टेट आहे आणि त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय आहे? त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे मेंढी पठार. आणि या मेंढी पठारवरनं एक सिंगल लेन वाली, सिंगल लेन म्हणतो, सिंगल लेन नाही सिंगल लाईन कनेक्टेड आहे. या सिंगल लाईनचं इलेक्ट्रिफिकेशन नुकतंच करण्यात आलं. त्याच्यामुळे मेघालयातलं पहिल्यांदाच मेघालयाला इलेक्ट्रिक ट्रेन मिळाली आहे. आता 10 वर्ष झाले मेघालयमध्ये ॲटलिस्ट रेल्वे स्टेशन होतं पण ते रेल्वे स्टेशन डिझेल इंजिनवर चालत होते रेल्वेज तिथे. आता जे ते इंजिन्स आहेत ते इलेक्ट्रिकवर चालतील. तो मेघालय हॅज जस्ट बिकम द न्यूएस्ट स्टेट टू गेट इलेक्ट्रिक ट्रेन्स. याच्या व्यतिरिक्त एक तर पहिले हा धुंडनाई ते मेंढी पठारचा जो रेल्वे ट्रॅक आहे 22.82 किलोमीटरचा, याचं इलेक्ट्रिफिकेशन करण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्ट मध्येच, कारण हे जे येतं ना हे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या अंडर येतं, NFRच्या अंडर. तर NFRने काय केलं की धुंडनाई मेंढी पठार यांच्यामध्ये 22.82 किलोमीटरचा ट्रॅकच्या रेल्वे लाईनचं हे सिंगल लाईन आहे, सिंगल सेक्शन आहे, याचं इलेक्ट्रिफिकेशन केलं. आणि याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे अभयपुरी अँड पंचरत्ना यांच्यामध्ये असलेला ऑलमोस्ट 35 किलोमीटरचा डबल लाईन सेक्शन. ठीक आहे, याचं इलेक्ट्रिफिकेशन केलं. रेल्वेमध्ये एक महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतोय. रेल्वेजमध्ये इलेक्ट्रिफिकेशन करण्याची जबाबदारी कोअर नावाच्या एक ऑर्गनायझेशनला आहे. कोअर म्हणजे रेल्वेचीच एक ब्रांच आहे असं म्हणता, एक डिपार्टमेंट रेल्वेजमध्ये. त्याचं नाव आहे सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन, कोअर. हे लक्षात ठेवा बरं, सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन. यांना जबाबदारी असते इलेक्ट्रिफिकेशन करायची. तर मेघालयमध्ये असलेलं एकमात्र रेल्वे स्टेशन मेंढी पठार याचा आता काय झालाय, इलेक्ट्रिफिकेशन झालं. ठीक, लक्षात राहील हा विषय. करायचा पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट. आताच नुकतीच ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह आटोपला आणि त्याच्यात काही सुप्रीम कोर्टाचे जे आत्ताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांचं, त्याच्यानंतर जस्टिस बोबडे जे रिटायर झाले आणि जस्टिस यू ललित या तिघांचे पण भाषणं ऐकायला मिळाले. तेव्हा खरंच कळलं की इंडियन ज्युडिशियरी किती स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सध्या आहे. भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस DY चंद्रचूड यांनी नुकतंच भारतातल्या 25 वेगवेगळ्या 25 म्हणजे सगळं झाले 25 हायकोर्टांना निर्देश दिले की त्यांनी RTI पोर्टल्स बनवायला पाहिजे 3 महिन्यांमध्ये, 3 महिन्यांच्या आत. RTI 2005 मध्ये लागू झाला होता हे त्यांनी म्हटल्यावर मी नाही म्हटलं. म्हणजे RTI 2005 मध्ये लागू झाला आणि आपण अजूनपर्यंत RTI साठी पोर्टल्स नाही बनवू शकला. मध्य प्रदेशचं गव्हर्नमेंट, केरळचं मध्य प्रदेशचं हायकोर्ट, केरळ हायकोर्ट यांनी थोडंसं इनिशिएटिव्ह घेतले
आणि RTIचे पोर्टल्स लॉन्च केले. कर्नाटकच्या हायकोर्टनी तिथल्या गव्हर्नमेंटची मदत घेऊन एक पोर्टल बनवलं, पण पण सगळे हायकोर्ट हे करू शकले नाही. 25 हायकोर्ट्स आहे भारतात. जर हा राईट टू इन्फॉर्मेशनचा पोर्टल लोकांना ऍक्सेसिबल असेल आणि तिथून जर ते कोर्टाबद्दल कुठली माहिती घ्यायची असेल त्यांना, तर कुठून घेणार? म्हणून त्यांना एक पोर्टल बनवा असं जस्टिस असा आदेश, निर्देश असा चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांनी दिला आहे. तर त्या बेंचनी निर्णय दिला. त्या बेंचमध्ये जस्टिस DY चंद्रचूड तर होते, याच्या व्यतिरिक्त जस्टिस PS नरसिम्हा होते आणि जस्टिस JB पार्डीवाला सुद्धा होते. तर या तिघांनी दिलेला हा निर्णय आहे. तुम्हाला प्रश्न याच्यावर येऊ शकतो की नुकताच कुठल्या प्रकारचा निर्देश RTI पोर्टल्स रिलेटेड हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टाने सगळ्या हायकोर्ट्सला दिला आहे. ठीक आहे. तर हा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, RTI पोर्टल्स ऑनलाईन करण्याशी रिलेटेड. ठीक, चालायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. ही एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, CCI. हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलच्या अंडर येणारी एक पब्लिक सेक्टर युनिट आहे. याचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ललित कुमार गुप्ता यांची नुकतीच निवड करण्यात आली. ललित कुमार गुप्ता हे ऑलरेडी म्हणजे CCI मध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ऑलरेडी डायरेक्टर ऑफ फायनान्स म्हणून होते. आता त्यांची अपॉइंटमेंट ही अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेट जी असते ACC यांनी केलेली आहे आणि आता ते CCI चे चेअरमॅन झालेले आहेत. तर यांचं अपॉइंटमेंट करायला पाहिजे हे कोण सांगत असतं, रेकमेंडेशन कोण देत असतं? तर एक भारत सरकारचीच ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे PESB. PESB म्हणजे पब्लिक एंटरप्राइज सिलेक्शन बोर्ड. या बोर्डाचं काम असतं की जेवढे पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत त्यांचे हेड्स, चेअरमॅन वगैरे कोण असायला पाहिजे यांच्यासाठी रेकमेंडेशन देणं. यांनी रेकमेंडेशन दिलं, मग ACC असतंय. ACC म्हणजे अपॉइंटमेंट्स कमिटी ऑन कॅबिनेट. हे ACC मग फायनल अपॉइंटमेंट करत असतं. यांची अपॉइंटमेंट कोण केली? ACCने केली. रेकमेंडेशन कोणाचं होतं? PESBचं होतं. ठीक आहे. मी जसं म्हटलं की आधीच डायरेक्टर इन फायनान्स होते आणि हे जे आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI, इट इज अंडर दी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. चलो, आता एक अवॉर्ड बद्दल चर्चा करू जे अमेरिकेत मिळालेला आहे, पण एका भारतीय ओरिजिनच्या व्यक्तीला मिळालेला आहे. आणि हा जो अवॉर्ड ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा मेडल समजला जातं आर्ट्सच्या फील्डमध्ये दिला जाणार आणि ते इंडियन ओरिजिन व्यक्तीला मिळाला आहे. कोण आहे ज्यांना अवॉर्ड मिळाला? यांचं नाव आहे मिंडी कलिंग. ठीक आहे ना, वेरा मिंडी चोकलिंगम असं यांचं पूर्ण आडनाव आहे. तर यांचं निक नेम म्हणा तुम्ही मिंडी आहे आणि मिंडी यांचे आई वडील हे इंडियन होते, पण त्यांचा जन्म जेव्हा झाला तो त्या अमेरिकेतच जन्म झाला. तो बाय बर्थ शी इज अन अमेरिकन आणि त्या तिथे ऍक्ट्रेस आहे, कॉमेडी ऍक्ट्रेस आहे असं म्हणा तुम्ही त्यांना, आहे ना. तर यांच्या कॉमेडी रोल्ससाठी आणि यांच्या ऍक्टिंगसाठी, यांच्या रायटिंगसाठी, शी इज अ कॉमेडियन, शी इज अ रायटर, हर नेम इज मिंडी कलिंग, यांना अवॉर्ड देण्यात आला. अवॉर्डचं नाव आहे सगळ्यात महत्वाचं हा आहे. अवॉर्डचं नाव आहे नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल. नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल हा नॅशनल मेडल फॉर आर्ट्स. नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल मध्ये हा नॅशनल मेडल फॉर आर्ट आहे. नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल्स मध्ये सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे मेडल्स येतात. त्याच्यातला एक मेडल आहे नॅशनल मेडल फॉर आर्ट्स आणि हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा मेडल आहे जो आर्ट्सच्या फील्डमध्ये देण्यात येतो. आणि यावर्षीचा तो मेडल इंडियन ओरिजिनच्या मिंडी कलिंग यांना मिळालेला आहे. तर नाव लक्षात ठेवा मिंडी कलिंग यांचं, कारण यांना अमेरिकेचा सर्वोच्च आर्ट्सचा सन्मान मिळालेला आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, मासोळ्या दिसल्या, कॅटफिश आहे या कॅटफिश, आणि या पहिल्यांदाच भारतात डिस्कवर झाल्या आहे. कुठे डिस्कवर झाल्या? अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग नावाचं डिस्ट्रिक्ट आहे तिथे. तिथे एक नदी वाहते आणि त्या नदीत या कॅटफिश जे आहे ना, ही जी कॅटफिश दिसते आहे ही कॅटफिश डिक्लेअर झाली. बरं, यांना लोकल नेम आहे ऑलरेडी, बरोबर आहे. एंगोरांग म्हणतात त्यांना. एंगोरांग म्हणतात की गोरांग म्हणतात माहित नाही, पण प्रोनाउन्सिएशन तर एंगोरांग आहे. ठीक आहे ना. लोकल ट्रायबल्स यांना एंगोरांग म्हणतात
पण आता या झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांना मिळाल्या. तर ही न्यू कॅटफिश सध्या डिस्कवर करण्यात आली आहे. कोणी डिस्कवर केली? झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने डिस्कवर केली. हा प्रश्न विचारतील तुम्हाला, झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने डिस्कवर केलेल्या नवीन कॅटफिशचं नाव काय? तर आता नाव सांगतो. याचं नाव आहे एक्झोस्टोमा धृती. एक्झोस्टोमा धृती. धृती का? कारण धृती बॅनर्जी या फर्स्ट विमेन डायरेक्टर आहे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा. तर धृती बॅनर्जीच्या नावावर एक्झोस्टोमा धृती असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. का? कारण धृती बॅनर्जी वॉज द फर्स्ट डायरेक्टर ऑफ झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, फर्स्ट वुमन डायरेक्टर है ना. कुठे मिळाले हे? जसं मी आता सांगितलं तुम्हाला, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळाले. अरुणाचल प्रदेशमध्ये अप्पर सियांग नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथे सियांग रिव्हर आहे. या सियांग रिव्हर मध्ये या कॅटफिश मिळाल्या. नाव ज्याचं आहे एक्झोस्टोमा धृती. ठीक आहे, ऑन द नेम ऑफ धृती बॅनर्जी. आय होप हा मुद्दा पण लक्षात राहील. ठीक आहे, चलायचं पुढे. आजचे मुद्दे असे आहे, कन्सेप्ट कमी आहे पण खूप सारे करंट अफेअर्सचे पॉइंट्स निघणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता मुद्दा हा महत्वाचा आहे, कारण एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, जी भारताची एक महत्वाची ऑर्गनायझेशन आहे पॉवर सेक्टरमध्ये, सगळ्यात जास्त पॉवर जनरेट करते. यांचा एक रिन्युएबल एनर्जी वाला वेगळा आर्म आहे, ज्याचं नाव आहे एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड. याला एनटीपीसी आरईएल सुद्धा म्हणतात. हे एनटीपीसी आरईएल जे आहे, यांनी इंडियन आर्मी सोबत एक एमओयू साईन केला. आणि या एमओयू मध्ये यांनी असं म्हटलंय की आम्ही आर्मीचे जिथे जिथे एस्टॅब्लिशमेंट असतील तिथेच हायड्रोजन प्रोड्यूस करू, तिथेच हायड्रोजनचे प्लांट्स लावू आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या आत. म्हणजे काय होईल की यांना बाहेर न फॉसिल फ्युएल्स आणावं लागणार नाही, तिथल्या तिथे हायड्रोजनचं प्रोडक्शन होईल आणि तेच हायड्रोजन नंतर वेगवेगळ्या एनर्जी रिक्वायरमेंटसाठी वापरलं जाऊ शकतं. दिस इज बीइंग डन अंडर अ स्पेशल काइंड ऑफ अ मॉडेल. या मॉडेलचं नाव आहे BOO, ज्याचा अर्थ आहे बिल्ड, ओन अँड ऑपरेट. तर ही एक महत्वाची न्यूज येते आहे. कुठली आहे? की एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड, जे ज्याला आपण एनटीपीसी आरईएल म्हणतो, हे यांनी इंडियन आर्मी सोबत एक एमओयू साईन केलं, साईन्ड अँड अग्रीमेंट. बरोबर आहे. तिथे काय म्हटलंय की आर्मीच्या इन दी आर्म फोर्सेस एस्टॅब्लिशमेंट मध्येच तिथेच बिल्ड, ओन आणि ऑपरेट या मॉडेलवर हायड्रोजनचे प्लांट्स सेटअप करणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यावर हे एमओयू जो साईन झाला, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, याच्याच मग हायड्रोजनचा वापर इलेक्ट्रिसिटी वगैरे प्रोड्यूस करण्यासाठी होईल. तर याच्यात प्रश्न नक्कीच बनेल तुम्हाला की कुठल्या मॉडेलवर हे एस्टॅब्लिशमेंट करणार आहे. मॉडेलचं नाव आहे बिल्ड, ओन अँड ऑपरेट. प्रश्न हाही बनू शकतो की आर्मी सोबत आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या आतच हायड्रोजनचे प्लांट्स लावण्याचा जो एमओयू साईन केला आहे तो कुठल्या ऑर्गनायझेशनने केला आहे. ऑर्गनायझेशनचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द ऑर्गनायझेशन्स नेम इज एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड, या एनटीपीसी आरईएल. एवढं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, क्लिअर हा विषय. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, बांगलादेशनी एक चायनाच्या मदतीने गोंधळ घातलाय आपल्या शेजारी. काय गोंधळ आहे तो पहिले समजून घेऊ. बांगलादेशने काय केलं, एक सबमरीन साठी बेस बनवून टाकला. आणि हा एशियामधला सगळ्यात मोठा बेस आहे असं म्हणू शकतो. सबमरीन बेस, अल्ट्रा मॉडर्न सबमरीन बेस बनवून टाकला. तिथे एक एरिया आहे, ज्या एरियाचं नाव कॉक्स बाजार. कॉक्स बाजार मध्ये पेकुआ नावाची जागा आहे. तिथे कॉक्स बाजार मध्ये हे यांनी अल्ट्रा मॉडर्न सबमरीनचा बेस बनवला. मुख्य काय की हा सबमरीनचा बेस जो बनवलाय तो चायनाच्या मदतीने बनवलाय. कारण बांगलादेशकडे एक्सपर्टाइजच नव्हतं एवढं अल्ट्रा मॉडर्न सबमरीन बेस बनवायचं. आता तिथे सबमरीन पार्क होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त 8 मोठे वॉरशिप्स हे सुद्धा त्या तिथे पार्क केल्या जाऊ शकतात. त्याचं रिपेअर मेंटेनन्स तिथे होऊ शकतं. तर हा खूप मोठा, मी म्हटलं ना, गोंधळ घातला. गोंधळ याच्यासाठी घातला कारण ते इतक्या जवळ आहे भारताचं आणि ते चायनाने बनवलं. मुख्य म्हणजे भारताने बनवून दिलं असतं तर प्रॉब्लेम नाही. ते बनवून कोणी दिलाय? ते चायनाने बनवून दिलाय. आणि याला जे नाव देण्यात आलं आहे ते नाव आहे BNS शेख हसीना. त्यांच्या प्राईम मिनिस्टर सध्या कोण आहे? शेख हसीना आहे. त्यांच्याच नावानी हा अल्ट्रा मॉडर्न सबमरीन बेस सध्या सुरू करण्यात आला आहे कॉक्स बाजारमध्ये, बांगलादेशमध्ये. तुम्हाला याच्यावर प्रश्न नक्की येणार आहे की
BNS शेख हसीना हे बांगलादेशच्या कुठल्या प्लेसला सुरू करण्यात आलाय किंवा हे काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. दिस इज अन अल्ट्रा मॉडर्न सबमरीन बेस. किंवा नुकताच चायनाच्या मदतीने कुठल्या देशाने एक सबमरीन बेस बनवला तर तेव्हा लक्षात ठेवा बांगलादेशने तो बनवला आहे. ठीक आहे, लक्षात राहील. चलायचं पुढे. नाव लक्षात ठेवा बरं, BNS शेख हसीना. हा, यांचे चेहरे पाहिले म्हणजे आता तुमच्या कामाची वेगळी गोष्ट आहे. कोण कोण दिसत इथे? रणवीर सिंग आणि विराट कोहली. क्रोल नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. क्रोल हे ट्रोल नाही करत, एवढं लक्षात ठेवा. क्रोल काय करतं मग? क्रोल काय करतं तर क्रोल एक फायनान्शियल ऍडवायझरी फर्म आहे. फायनान्शियल गोष्टींवर ऍडवाइस देते, फायनान्शियल रिस्कवर ऍडवाइस देते. तर हे ब्रँड इव्हॅल्युएशन वगैरे करत असतात. तर यांनी ब्रँड व्हॅल्युएशनची एक रिपोर्ट पब्लिश केला की कुठल्या व्यक्तीची ब्रँड व्हॅल्यू सध्या किती आहे. तर भारतात सध्या सगळ्यात जास्त ब्रँड व्हॅल्यू वाला व्यक्ती आहे हा. याचं नाव काय आहे? खूप सॉरी, याचं नाव काय आहे? याचं नाव आहे रणवीर सिंग. जर तुम्हाला माहित नसेल तर सांगून देतो. याच्या आधी 2 वर्ष आधीपर्यंत विराट कोहली टॉप दी लिस्ट. सगळ्यात जास्त जी ब्रँड व्हॅल्यू होती ती विराट कोहलीची होती. पण जसं मग त्यांची कॅप्टन्सी गेली तसे त्यांचं ब्रँड व्हॅल्यू झाली कमी आणि ते पोहोचले सेकंड नंबरवर. मागच्या 5 वर्षात पहिल्यांदा ते सेकंड नंबरवर आले. फर्स्ट नंबर यावेळेस घेतला आहे रणवीर सिंग यांनी. तिसऱ्या नंबरवर अक्षय कुमार आहे आणि चौथ्या नंबरवर आहे आलिया भट्ट. तो आलिया भट्ट हॅज बिकम दी फर्स्ट वुमेन और हॅज टॉप द लिस्ट ॲज अ वुमेन, है ना. वेअरएज रणवीर सिंग हॅज टॉप द एंटायर लिस्ट विथ दी हायेस्ट ब्रँड व्हॅल्यू. किती आहे रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू? ब्रँड व्हॅल्यू आहे त्यांची $181 इतकी. ठीक आहे. मागच्या 5 वर्षांपासून विराट कोहली वॉज टॉपिंग द लिस्ट. पण आता शेवटी काय आहे, सेंचुरीजचा आकार पडला आणि कॅप्टन्सी गेली की मग काय ब्रँड व्हॅल्यू सुद्धा कमी होणारच आहे. पण येईल पुन्हा ते वर येणारच आहे यावर्षी. ठीक आहे, लक्षात राहील. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ही जी ब्रँड व्हॅल्युएशनची जी लिस्ट आहे ती कोणी केली? क्रोल या कंपनीने केली आहे. किंवा असे म्हणतील क्रोलनी जी ब्रँड व्हॅल्युएशनची लिस्ट पब्लिश केली आहे नुकतीच, त्याच्यात कोणी टॉप केला आहे ब्रँड व्हॅल्युएशन मध्ये भारतात? तर नाव लक्षात ठेवा, रणवीर सिंग. ठीक आहे, चलने का पुढे, चलने का आगे. हे असा फोटो दिसला की समजा स्पेस वीस रिलेटेड काहीतरी आहे, है ना. एशियाचा सगळ्यात मोठा, लक्षात द्या, एशियाचा सगळ्यात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोपचे वेगवेगळे टाइप्स असतात. त्याच्यात एक टाइप आहे लिक्विड मिरर टेलिस्कोप, ज्याच्यात लिक्विड काय ते लिक्विड मध्ये मर्क्युरी वापरला जातो. तर हा लिक्विड मिरर टेलिस्कोप आणि हा एशियातला सगळ्यात मोठा आहे. हा भारतात ज्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं. आणि भारतात कुठे करण्यात आलं तर भारतात याचं इनॉग्रेशन उत्तराखंडमध्ये करण्यात आलं. उत्तराखंडमध्येही कुठे करण्यात आलं तर देवस्थलमध्ये करण्यात आलं. देवस्थलमध्ये एक ऑर्गनायझेशन आहे जिथे ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास वगैरे होतो. त्याचं नाव आहे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस. काय नाव आहे? आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस. या ऑब्झर्वेशनल सायन्सेसच्या इन्स्टिट्यूटमध्ये हे इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप ILMT लावण्यात आलाय. आणि हा 4 मीटरचा इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे. 4 मीटरचा म्हणजे हे जे तुम्हाला हा सर्कल दिसतोय ना, हा 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 लिक्विड मिरर आहे. याच्यात लिक्विड मर्क्युरी भरला असतो आणि त्याच्यात ना ऑब्झर्वेशन केलेल्या गोष्टींना क्लिअरली बघता येतं. ठीक आहे. तर 4 मीटरचा याचा डायमीटर आहे. म्हणजे 12 फूट म्हणजे आपली एखादी रूम राहते ना, त्या रूमच्या डायमीटर एवढा डायमीटर त्याचा, त्या टेलिस्कोपचा डायमीटर विचार करा किती मोठं ते असेल. तर त्याचं नाव काय आहे? हे जे टेलिस्कोप आहे या टेलिस्कोपचं नाव काय आहे? इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप. कुठे लावण्यात आलाय? देवस्थलमध्ये लावण्यात आलाय उत्तराखंडच्या. आणि तिथे कुठे स्पेसिफिकली तर आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्स मध्ये लावण्यात आला. याचं इनॉग्रेशन नुकतंच झालं, मी सांगितलं. तर इनॉग्रेशन करायला कोण जाईल? अर्थात स्पेसची गोष्ट असली की डिपार्टमेंट ऑफ सायन्स वाल्यांनी जायला पाहिजे. म्हणून मिनिस्टर ऑफ स्टेट विथ इंडिपेंडेंट चार्ज त्यांच्याकडे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर. त्यांचं नाव आहे डॉक्टर जितेंद्र सिंग. तर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते याचं इनॉग्रेशन करण्यात आलं. ठीक आहे, क्लिअर हा विषय समजला. चलायचं पुढे. चलो, प्रश्न विचारला जाईल बरं याच्यावर तुम्हाला प्रश्न येईल
की कुठे हे लॉन्च करण्यात, कुठे इनॉग्रेट करण्यात आलं, कुठे ठेवण्यात आलं विचारेल, कुणी इनॉग्रेशन केलं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. एवढंच नाही तर त्याचा डायमीटर सुद्धा विचारते की लिक्विड मिरर टेलिस्कोप जो आहे, जो भारतात लावण्यात आला, एशियातला सगळ्यात मोठा मिरर टेलिस्कोप आहे, याचा डायमीटर किती आहे? तर डायमीटर इज 4 मीटर, लक्षात ठेवा. हा, चलो नेक्स्ट. यांना बघितलं आहे का? मला वाटत नाही तुम्ही यांना बघितलं असेल, पण यांचा आवाज नक्की तुम्ही ऐकला असेल. बाहुबली मधले गाणे यांनी म्हटले आहे काही, किंवा RHTDM नावाचा एक मूवी आला होता, माहित नाही तुम्ही बघितला आहे की नाही, कारण 2001 मध्ये आला होता, तेव्हा तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा जन्म जस्ट झाला असेल. पण इट वॉज अ हिट मूवी ऑफ R माधवन. आणि 2001 मध्ये त्याच्यात एक खूप सुंदर गाणं होतं, जरा जरा महकता है बहकता है. ते गाणं यांनी म्हटलं. यांचं नाव आहे बॉम्बे जयश्री, यांचं नाव आहे बॉम्बे जयश्री यांचं नाव आहे. एक समृद्ध संगीताचा इतिहास असलेल्या फॅमिलीतनं येतात आणि पद्मश्री अवॉर्डनी ह्या सन्मानित आहे ऑलरेडी. कर्नाटक म्युझिकमध्ये खूप मोठं नाव यांना समजलं जातं. बॉम्बे जयश्री यांना 2021 मध्ये पद्मश्री सन्मान देण्यात आला होता. या कर्नाटक वोकलिस्ट म्हणजे कर्नाटक संगीत मधलं एक खूप मोठं नाव आहे सध्या. फिमेल प्लेबॅक सिंगरसाठी तर कित्येक अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत. यांना एक मद्रास म्युझिक अकॅडमीचा अवॉर्ड देण्यात आला आणि त्या अवॉर्डचं नाव काय? त्याचं नाव आहे संगीत कलानिधी अवॉर्ड 2023. संगीत कलानिधी अवॉर्ड 2023 हा मद्रास म्युझिक अकॅडमी हा अवॉर्ड देत असते आणि हा साऊथ इंडियामध्ये म्युझिकमध्ये समजला जाणारा सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे असं समजा. कर्नाटक वोकलसाठी तर कर्नाटक म्युझिकमध्ये दिला जाणारा हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. ठीक आहे, तर हा सन्मान 2023 चा कोणाला देण्यात आला तुम्हाला विचारलं तर नाव लक्षात ठेवा, हा या वर्षीचा देण्यात आला बॉम्बे जयश्री यांना. त्या कर्नाटक वोकलिस्ट मधलं सध्या सगळ्यात मोठं नाव आहे. यांना 2021 मध्ये पद्मश्री या सन्मानाने यावर मी सध्या सन्मानित करण्यात आलं होतं. ठीक आहे, बॉम्बे जयश्री तुम्ही गुगलवर सर्च करा, खूप सुंदर सुंदर गाणे यांचे तुम्हाला ऐकायला मिळतील आणि ते जरा जरा महकता है वालं गाणं एकदा ऐकून बघा. ठीक, चलो नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. आणि आलो आहे आपण शेवटच्या काही स्लाइड्सवर. शेवटच्या 2 स्लाइड्स, इम्पॉर्टन्स ऑफ द डे. आज 23 मार्च असलं तरी 22 आणि 23 दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स आज आपण बघितले. तर 22 मार्च कुठला दिवस होता माहिती आहे का? इट वॉज नॅशनल वर्ल्ड वॉटर डे. जल बिना जीवन नाही, है ना, जगूच शकत नाही. पृथ्वीवर पाणी आहे म्हणून जीवन आहे. म्हणून आपण जेव्हा स्पेस मध्ये शोधत असतो की जीवन कुठे आहे, तर पहिले हे शोधतो की पाणी कुठे आहे, कारण पाण्याशिवाय जीवन असूच शकत नाही. तर वर्ल्ड वॉटर डे, या वर्षीची वर्ल्ड वॉटर डे ची थीम आहे ॲक्सिलरेटिंग द चेंज टू सॉल्व्ह वॉटर अँड सॅनिटेशन क्रायसिस. हा 22 मार्च म्हणजे काल वर्ल्ड वॉटर डे होता. आज कुठला डे आहे? तर आज वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल डे आहे. मेटेओरॉलॉजी म्हणजे हवामान खातं खरं सर. तर जगाचं पूर्ण हवामान खातं हे वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, ते 1950 मध्ये आजच्याच दिवशी 23 मार्च 1950 ला याची नीव ठेवण्यात आली होती किंवा हे बनलं होतं 23 मार्च 1950 मध्ये. आणि म्हणून 23 मार्चला वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल डे म्हणून सुद्धा आपण ऑब्झर्व करतो. मेटेओरॉलॉजी इज नॉट रिलेटेड टू मेटिओर्स, इट इज रिलेटेड टू वेदर फोरकास्टिंग, है ना. तर याची जी थीम आहे ती आहे द फ्युचर ऑफ वेदर, क्लायमेट अँड वॉटर अक्रॉस जनरेशन्स. तर हे झाले सगळे आजचे मुद्दे. आय हॅव सम क्वेश्चन्स फॉर यू, ज्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेस युविका. खाली दिलेल्या ऑर्गनायझेशन्स पैकी कुठलं ऑर्गनायझेशन युविका ऑर्गनाइज करतं? मला माहिती आहे तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर द्यायला विसरू नका. दुसरा, NTPC-REL हे हायड्रोजन प्लांट्स लावत आहे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटच्या आत एक नवीन MOU नुसार, आणि हे BOO मॉडेलवर काम करत आहे. तर हे BOO मॉडेलचा फुल फॉर्म काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मी एका स्लाइडमध्ये या BOO मॉडेल बद्दल तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. तर त्याचं फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तिसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी आज की कोण भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर लॉयर बनल्या आहेत?
त्या केरळमधून आहे, त्यांचं नाव काय हे तुम्हाला सांगायचं. चौथा प्रश्न आहे तुमच्यासाठी की कुठल्या स्टेटमध्ये थंथाई पेरियर वाईल्ड लाईफ सँच्युरी, जी 18th वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे त्या राज्यातली, ती बनली आहे. तो इट इज इन विच स्टेट, तुम्हाला स्टेटचं नाव सांगायचं आहे. मला माहिती आहे, याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की क्रोलनी जी ब्रँड व्हॅल्युएशनची लिस्ट नुकतीच पब्लिश केली, या लिस्टमध्ये टॉपवर असलेली, सगळ्यात जास्त ब्रँड व्हॅल्युएशन असलेली महिला कोणती? हू इज द फिमेल हू हॅज टॉप द लिस्ट ऑफ ब्रँड व्हॅल्युएशन अकॉर्डिंग टू द रिपोर्ट ऑफ क्रोल. तर दीज वेअर द क्वेश्चन्स फॉर यू टुडे. आय होप सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. कुठल्या मुद्द्यावर जर काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. टास्क शीट सॉल्व्ह करायला विसरायचं नाही. प्रत्येकासाठी तुम्हाला 15 तासांचं, 12 ते 15 तासांचं प्रॅक्टिसचं मटेरियल आम्ही देत आहे. खूप मेहनत करून देतो. तुम्हाला ते सगळं सॉल्व्ह करायचं आहे. डाऊट आले तर विचारायचं. थँक्यू व्हेरी मच.